जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद असणारं विधेयक विधानसभेत संमत. 80 कालबाह्य कायदे रद्द करणारं निरसन विधेयक संमत. वारंवार वेळेची मर्यादा ओलांडणाऱ्या बारचे परवाने रद्द करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. ही होती गेल्या आठवड्यातील विधानसभेतील कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती करायला मान्यता देणारं महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक 2026 सभागृहात एकमतानं संमत करण्यात आलं. राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 2012 सदस्य मतदानाद्वारे निवडून येतात. यात आता संबंधित जिल्हा परिषदेतील सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून नेमण्याची तरतूद या विधेयकात आहे. यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये एकूण 201 सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे. तर 351 पंचायत समितीमध्ये 4024 समिती सदस्य निवडून येतात. त्यात पंचायत समितीतील सदस्य संख्येच्या 20% किंवा किमान एका सदस्याची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद विधेयकात आहे. यामुळे राज्यभरात एकूण 804 सदस्य पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित केले जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात विधेयक मांडताना सांगितलं. कालबाह्य ठरलेले एकूण 80 कायदे रद्दबातल करण्यासाठीचं महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात हे विधेयक मांडलं. निरसन कायदा आणताना कोणत्याही प्रचलित कायद्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली असून नागरिकांना सेवा सुविधा पुरवताना कायदेशीर अडचणी येऊ नयेत यासाठी निरसन विधेयक मांडल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं. कालबाह्य ठरलेले अथवा अप्रासंगिक झालेले सुमारे 80 कायदे रद्द करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं मंत्री शेलार यांनी स्पष्ट केलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या विविध उपचारांसाठी सर्व संबंधित रुग्णालयांना रकमा वाढवून दिल्या आहेत. यानंतरही अतिरिक्त खर्च दाखवत रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील तर संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. तसंच वारंवार चुका करणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करायचा इशारा त्यांनी दिला. या योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आधारित यंत्रणेचाही वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. योजनेत अडथळे आणणाऱ्या एकूण 338 प्रकरणात 60 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला असून 12 रुग्णालयं योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही या योजना लागू झाल्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात जलजीवन मिशनसाठी असलेल्या योजना निधीअभावी रखडल्या होत्या अशी कबुली पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. राज्यात एकूण 51,560 योजना असून त्यापैकी 26,499 योजना पूर्ण झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार काही बाबींची पूर्तता करण्यात आली असून लवकरच केंद्राचा निधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला जातोय. येत्या 2 महिन्यात या पुतळ्याचं काम पूर्ण होईल. तसंच विद्यार्थ्यांकरता AI आधारित डिजिटल सुविधा सुरू करण्याकरता 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहाला दिली. नितीन राऊत यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. वारंवार वेळमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या बार पबचे परवाने थेट रद्द केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात केली. प्रवीण दटके यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. राज्यातील गॅस सिलेंडर पुरवठा टंचाईबाबत सरकार अधिकृत भूमिका मांडत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. सरकारनं नेमकी स्थिती काय आहे याबाबत माहिती द्यावी अशी मागणी नाना पटोले यांनी सोमवारी सभागृहात केली होती. त्यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी सरकारला निवेदन करायला सांगितलं होतं. मात्र निवेदन करण्यात आलं नसल्याची बाब पटोले यांनी मंगळवारी निदर्शनाला आणून दिली. त्यावर कामकाज संपेपर्यंत हे निवेदन करावं अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मात्र या प्रकारावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला. दुपारच्या सत्रात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात निवेदन करत LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगितलं. येत्या 5 वर्षात राज्यातील विजेचे दर वाढणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात औद्योगिक विजेची मागणी 23% वाढली असून आपल्या बरोबरीच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज स्वस्त आहे. पुढील 5 वर्षात डेटा सेंटर उभारण्यासाठी लागणारी 4,500 मेगावॅट वीज आपल्याकडे तयार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर सभागृहातील अल्पकालीन चर्चेच्या प्रस्तावाचं विधिमंडळ सचिवालयाकडून राजकारण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी बुधवारी सभागृहात प्रस्तावावरील भाषणाच्या सुरुवातीला केला. विधिमंडळाच्या कामकाजात तटस्थता राखली गेली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एकाच विषयावर 2 प्रस्ताव येणं ही गंभीर बाब असून यामागे सचिवालयाची भूमिका संशयास्पद वाटते, अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली. यानंतर अन्य सदस्यांनी या प्रस्तावावर आपली भाषणं केल्यानंतर चर्चा पूर्ण झाली. बुधवारी रात्री नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज पुढे चालू करण्यात आलं. प्रस्तावावरील चर्चा अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे. धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर. प्लास्टिक फुलांवर बंदीसाठी विशेष आदेश काढण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यातील नर्सिंग होमचा आढावा घेण्यासाठी सरकार विशेष समिती नेमणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प डिसेंबर 2026 अखेर पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याचं नियोजन. जमीन फेरफार नोंदींमध्ये झालेल्या गंभीर अनियमिततेची शासनाकडून गंभीर दखल. सखोल चौकशीचे आदेश. ही होती विधानपरिषदेच्या कामकाजाची चौथ्या आठवड्यातली वैशिष्ट्य. धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करायला प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदअनुषंगिक बाबींकरता तरतूद करण्यासाठी विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक परिषदेत मांडलं. विधेयकाला विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं पाठिंबा दिला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विरोध केला आहे. जवळपास 7 तासांच्या चर्चेनंतर या विधेयकाला बहुमतानं मंजुरी मिळाली. मुलींची शाळेतील उपस्थिती वाढवणं आणि ड्रॉपआउटचं प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जातात. राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वांगीण उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. याबाबत लक्षवेधी सूचना जगन्नाथ अभ्यंकर यांनी मांडली होती. मंत्री दादा भुसे म्हणाले की प्राथमिक शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढवणं आणि गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी 1992 पासून सुरू करण्यात आलेल्या उपस्थिती भत्ता योजनेला काळानुरूप पूरक अशा अनेक आधुनिक योजनांची जोड देण्यात आली आहे. इयत्ता 1ली ते 4थीतील आदिवासी आणि अनुसूचित जाती जमातीतील दारिद्र्य रेषेखालील मुलींना 75% उपस्थितीच्या अटीवर दररोज ₹1, कमाल ₹220 वार्षिक उपस्थिती भत्ता दिला जात होता. ही योजना 13 मे 2022 पासून जिल्हा नियोजन समितीकडे वर्ग करण्यात आली असून जिल्हा स्तरावर अंमलबजावणी केली जात आहे. विद्यार्थिनींसाठी मध्यान्ह भोजन योजना, मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश आणि सायकल वाटप योजना, 12वी पर्यंत मोफत शिक्षण योजना यांसारख्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणं, महिला शिक्षकांची नियुक्ती, स्वतंत्र स्वच्छ शौचालयांची व्यवस्था यावर शासन भर देत आहे. तसंच प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष उपलब्ध करून देण्याचं नियोजन सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं शिक्षणावर किमान 5% खर्चाची तरतूद असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये 10 ते 12% निधी शिक्षणासाठी खर्च केला जात असल्याचं मंत्री भुसे यांनी स्पष्ट केलं. बाजारपेठेत कृत्रिम फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करतोय. प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष सूचना काढली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. प्रवीण दरेकर यांनी हा प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री म्हणाले की महानगरपालिकांना अशा प्रकारच्या बाजारपेठांवर कारवाई करायचे अधिकार दिले जाणार असून प्लास्टिक फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेशन व्यावसायिक, बँक्वेट हॉल्स आणि इतर संबंधित घटकांनाही नोटीस दिली जाईल. नियमांचं उल्लंघन झालं तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं दर्जेदार प्रवासी सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्याकरता विशेष उपक्रम आणि योजना राबवण्यास प्राधान्य दिलं जात आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत सांगितलं. सदस्य अभिजित वंजारी यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की राज्याच्या दुर्गम भागांपर्यंत प्रवाशांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ सदैव कार्यरत आहे. या सेवेकरता महामंडळानं मोठ्या प्रमाणावर नवीन बसगाड्या खरेदी करायचा निर्णय घेतला असून 8,300 नवीन बसगाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यातील 3,000 बसगाड्या राज्यातील सर्व डेपोंमध्ये टप्प्याटप्प्यानं पाठवल्या जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. नवीन बसगाड्यांची सेवा सुरू करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात केवळ कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी डिझेल खरेदीत सूट मिळवणं, जाहिराती तसंच काही बसस्थानकाच्या जागांवर व्यावसायिक उपक्रम तसंच वीज खर्च कमी करण्याकरता सौर ऊर्जेचा वापर केला जाणार असल्याचं ते म्हणाले. ग्रामीण दुर्गम भागांमध्ये सेवा वाढवण्यासाठी मिडी आणि लहान बसगाड्या घेण्याचा निर्णय घेतला असून गाव तिथं एसटी ही संकल्पना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व नर्सिंग होमचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अथवा अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार केली जाणार आहे.
या समितीत विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचाही समावेश करून 90 दिवसांत त्यांचा सविस्तर अहवाल मागवला जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. मुंबईत एकूण 1371 नर्सिंग होम असून त्यातील 35 अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही मंत्री सामंत म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा प्रकल्पाचं 83% काम पूर्ण झालं असून डिसेंबर 2026 अखेर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करायचं नियोजन असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेबाबत शासन सकारात्मक असून महानगरपालिकेच्या हिश्श्याचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसंच राज्य शासनाकडूनही प्रकल्पाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जात असल्याचं मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं. महसूल विभागात कलम 155च्या गैरवापरामुळे जमीन नोंदींमध्ये झालेल्या गंभीर अनियमिततेची शासनानं दखल घेतली असून या संदर्भात राज्यात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते.